मी चाललेली आहे आज माझ्या 20 वर्षानंतर मैत्रिणीला भेटायला. असंच दुसरीकडनं नंबर मिळाला, तेव्हा फोनची सुविधा नव्हती आणि तिथे कांद्याचं उंबराळं म्हणून गाव आहे, तिथे मी चाललेली आहे. तिने फोनमध्ये मला असं चालता चालता सांगितलं की मी उंबराळ्या गावात राहते आणि मी लग्नासाठी चालली होती. त्याच्यामुळे मला ते रस्त्यामध्ये ते गाव दिसलं हायवेवरून आणि मी आता मधल्या रस्त्याने आतमध्ये गावाच्या आतमध्ये घुसलेली आहे. त्यांचं घर मळ्यामध्ये असल्यामुळे आम्हाला थोडं विचारत आणि तुम्ही बघू शकता मळ्याचं दृश्य किती छान आहे. हे आपल्याला सिटीमध्ये डबल टिबल दुपदरी तिपदरी रस्ते असले की हे सगळं दृश्य बघायला भेटत नाही. तिथेच एक कोंबडी फार्म पण होता. मी फोन करत जात होते आणि पुढे पुढे गाडी जात होते एक एक मिनटाला. शेवटी आम्ही फार पुढे गेलो आणि मग परत मागे आलो आणि मग त्यांचं घर शोधलं. मग त्यांनी दाजींना पाठवलं होतं आणि दाजींची ओळख त्यांनी मला सांगितली होती की टोपी घातलेली आहे, कॅप घातलेली आहे. त्याला ते दाजी घरी गेल्या आम्ही सगळ्यात पहिले गळ्यात पडून मिठी मारून भेटलो. नंतर ताईंनी दूध गरम करून दिलं. आम्ही फक्त 5 मिनटासाठीच गेलो. नंतर त्यांनी कांदे लसूण सगळं द्यायचं चालू केलं. एकदम म्हणजे माहेर कसं असतं आणि मैत्रिणी आणि बहिणी यांचं प्रेमच वेगळं. दोघं जण बाहेर गप्पा पण मारत होते. परत आम्ही भेटलो. तोपर्यंत माझ्या मुलीने त्यांच्या घराचा व्हिडिओ केला. समोर डाळिंबाचा बाग होता त्याचा व्हिडिओ केला. घरामध्ये इतकी स्वच्छता आणि इतका टापटीपपणा होता. भांडे जिथल्या तिथेच होते. घरामध्ये कुठं अचानक गेलो तरी अजिबात कचरा नाही आणि त्या ताईला पहिल्यापासून स्वच्छ राहायची सवयच आहे. एकदम नीटनेटके असतात. मग पिशवी भरून कांदे लसूण दिला. गहू घेऊन जा म्हणे, पण आम्ही नाही बोललो कारण आम्ही पिशवी वगैरे काही आणली नव्हती. आम्ही गाडीमध्ये आणि प्रेमबेटमधून सर्वांचे एकत्र फोटो काढले आणि परत आम्ही आपल्या परतीच्या मार्गाने निघालो. पुढे असं बकऱ्या वगैरे शीप वगैरे होत्या आणि त्यांनी सांगितलं सोमेश्वर मंदिर इथे फार सुंदर आहे आणि ते नवसाला पावतं, तुम्ही एकदा दर्शन घ्या. म्हणून आम्ही गावातनं येताना सोमेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं उमराण्यातलंच आणि तिथे सर्व ओले नारळ वाहिलेले होते. खूप छान भेट झाली आमची.